गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपली जी नवीन सिरीज आहे मिशन प्रिलिम, त्याचं हे 12th लेक्चर आहे, जे आपण आधीपासून बघत गेलो. ज्या करंट अफेअर्स जे प्रिलिमसाठी असतात इम्पॉर्टंट, आणि त्याचा अप्रोच, त्याचे कंटेंट आणि त्याचे स्किल्स कसे डेव्हलप करायचे, त्याच्यात कसं काम करायचं आणि ते कसे इम्प्लिमेंट करायचे, आपण या सिरीज आत्तापर्यंत 11 लेक्चर्समध्ये बघितलं आहे. आता हे 12th लेक्चर आहे. यात पण आपण ते कसं पुढे वाढवता येईल, कसं त्याला इम्प्रूव्ह करता येईल, कसं इफिशियंटली अडॉप्ट करता येईल ते आपण बघूया. ठीक आहे, लेट्स बिगिन. फर्स्ट क्वेश्चन. तरुण कपूर कमिटी वॉज इन न्यूज. इट इज असोसिएटेड विथ विच ऑफ दी फॉलोइंग. सो तरुण कपूर कमिटी न्यूजमध्ये होती, तर ती कोणत्या थीमशी असोसिएटेड आहे, का ती कमिटी अपॉइंट केली गेली आहे, कोणत्या तरी रिजनसाठी, कोणत्या तरी थीमसाठी. सो ती कोणती थीम आहे ते पाहिजे. सो याच्यात आपला अप्रोच काय आहे, फॅक्ट्स. कोणत्या फॅक्ट्स, इम्पॉर्टंट फॅक्ट्स. त्यात काय काय येतात, कमिटीज, न्यू कन्सेप्ट, नवीन टर्म्स, न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे, अशा आहे अजून. तर अशा इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, ॲटलिस्ट त्याची थीम ते काय आहे, काय त्याच्या 2-3 फॅक्ट जरी माहिती असल्या तरी ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सो तरुण कपूर कमिटी वॉज इन न्यूज. इट इज असोसिएटेड विथ विच ऑफ दी फॉलोइंग. याच्यात अशा फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये आपली स्किल्स यूज होत नाही, डिरेक्टली यूज नाही होत. तरुण कपूर कमिटी म्हटलं तुम्ही, बिकॉज तुम्हाला सगळेच ऑप्शन जे आहे ना ते करेक्ट वाचू शकता. सो याच्यात एकच आहे की तुम्हाला माहिती पाहिजे, हे यू शुड नो, यू मस्ट नो. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असलं किंवा तुमचं लॉजिक, तुमचे स्किल्स, तुमचं इंट्युशन जर अप्लाय होत असलं तरच सॉल्व करायचं. नाही येत असलं तर नाही सॉल्व करायचं. इट विल सेव्ह युअर निगेटिव्ह मार्क्स. ठीक आहे, असं नाही करायचं की मारून बघू, जमलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. सो त्याची प्रॉबॅबिलिटी फक्त 0.25% असतं की ते राईट येईल. ठीक आहे, असायचं. सो अवॉइड करायचं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, अशा कॉन्सेप्ट किंवा अशा ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्या माहितीच पाहिजे. सो हे काय आहे, तरुण कपूर कमिटी इट्स असोसिएटेड विथ इन्क्रीज शेअर इन द क्लीन एनर्जी. टू इन्क्रीज शेअर ऑफ क्लीन एनर्जी. कशामध्ये, एनर्जी मिक्समध्ये, टोटल एनर्जी मिक्समध्ये. काय आपल्या पॅरिस जी क्लायमेट डील होती त्याच्यात पण आपली कमिटमेंट आहे. अजून 2070 पर्यंत आपण काय होणार आहे, कार्बन न्यूट्रल. ठीक आहे, 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे. सो पण याचं तुम्हाला तिन्ही वाटू शकता. ई मोबिलिटी पण न्यूजमध्ये आहे, इनोव्हेशन आणि R&D इन डिफेन्स पण न्यूजमध्ये आहे, कन्झर्व वेस्टर्न गार्ड इकॉलॉजी पण न्यूजमध्ये आहे. सो त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट फॅक्ट आहे माहिती पाहिजे. नेक्स्ट, रिसेंटली ॲक्शन प्लॅन फॉर इंट्रोडक्शन ऑफ चिता इन इंडिया लॉन्च. ठीक आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट चिता. हा नवीन प्लॅन आपण लॉन्च केला आहे. ॲक्च्युली हे खूप पाईपलाईनमध्येच होता आधी की चिता इंट्रोडक्शन इन इंडिया. चिताला काय करायचं, रिइंट्रोड्यूस करायचं. इंट्रोडक्शन म्हणजे काय की आत्ता चिता नाही आहे. ठीक आहे, इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे या गोष्टीवर पण तुम्ही ॲटलिस्ट एक स्टेटमेंट तुम्हाला येऊ शकतं याच्यातलं. द चिता इज द ओनली लार्ज कार्निवरस टू हॅव गॉन एक्सटिंक्ट इन इंडिया इन द 1950s. तसं पाहिलं तर 1952 एक्झॅक्ट आहे. ठीक आहे, 1952 मध्ये एक्सटिंक्ट झालेला चिता. पहिला इंट्रोड्यूस करायचा त्याला, का तो एक्सटिंक्ट झालाय, म्हणजे याच्यात डायरेक्ट सिमिलॅरिटीज. एक सिम्पल याच्यात पण तुम्हाला समजलं की चिता 1952 मध्ये एक्सटिंक्ट झालेला. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, करेक्ट. जर पहिलं करेक्ट आहे तर हे गेलं. चिता लिस्टेड ॲज क्रिटिकली एंडेंजर बाय IUCN रेड लिस्ट. ठीक आहे, आणि तिसरं बघू आपण, कुनोपालपूर नॅशनल पार्क इन मध्य प्रदेश वॉज रेटेड हाय ऑन प्रायोरिटी लिस्ट फॉर द इंट्रोडक्शन ऑफ चिता. का, सुटेबल हॅबिटॅट फॉर अनॲडेक्वेट प्रे बेस. आता याच्यात इम्पॉर्टंट अप्रोच दुसरा काय आहे, जर ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, जर चिता इंट्रोडक्शन करण्यासाठी बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. सो याचं व्हर्टिकल अंडरस्टँडिंग पण पाहिजे. फक्त चिता आहे त्याला इंट्रोड्यूस करताय तो 1950, त्याची व्हर्टिकल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, त्याचा IUCN स्टेटस काय आहे ॲज अ वर्ल्डमध्ये, ठीक आहे, त्याचं मोस्ट प्रॉबेबल प्लेस काय आहे जिथं चिता इंट्रोड्यूस करू शकता, त्याची एक स्पेशल फीचर्स काय आहे, कोणता त्याला हॅबिटॅट हे मोर सुटेबल असतं, कोणतं हॅबिटॅट सुटेबल नसतं, ठीक आहे. तर आता हे क्रिटिकली एंडेंजर, तर आपल्याला असं वाटू शकते जर इंडियामध्ये 1952 मध्ये चिता एक्सटिंक्ट झाला तर तो क्रिटिकली एंडेंजर असेल म्हणून एक्सटिंक्ट झाला, असं नाही आहे. वर्ल्ड स्टेजला तो व्हल्नरेबल स्टेजमध्ये, तो IUCNच्या वर्ल्ड स्टेजला लिस्टमध्ये तो काय, तो व्हल्नरेबल, ठीक आहे, IUCNच्या रेड लिस्टमध्ये. म्हणून सेकंड स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट. जसं एवढं पण माहिती असलं की चिता हा व्हल्नरेबल आहे, इट इज नॉट क्रिटिकली एंडेंजर. सो ह्याचे काय, हे असे एक्सेप्शन्स आहे, ही जी आपली स्किल आहे एक्सेप्शनची, हे लक्षात ठेवायचं. एक्सेप्शन कसे, जर आपल्याला वाटू शकतं तो एक्सटिंक्ट आहे, ठीक आहे, म्हणून तो क्रिटिकली एंडेंजर असेल, पण असं नाही आहे. सो असे एक्सेप्शन लक्षात ठेवायचे. जरी तो इंडियावर एक्सटिंक्ट झाला आहे तरी तो काय व्हल्नरेबल आहे, बिकॉज त्याचा ह्यूज लार्ज पॉप्युलेशन नाही. ह्यूज कशात, आफ्रिकेमध्ये चिताचं खूप लार्ज पॉप्युलेशन आत्ता पण आहे, ठीक आहे. आणि आपला आसियान जो चिता आहे हा आफ्रिकन चिता, तो इराणमध्ये सापडतो आत्ता करंटली, ठीक आहे. हे पण जस्ट नॉलेजसाठी. सो सेकंड स्टेटमेंट काय, रॉंग. जर सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे तर गेलं 1 and 3. तुम्ही थर्ड स्टेटमेंट वाचलं नाही वाचलं, तुम्हाला येत असलं नाही तरी तुम्ही हे करेक्टली सॉल्व्ह करू शकता. तर एक नॉलेजसाठी कुनो पालपूर नॅशनल पार्क इन मध्य प्रदेश हे वन ऑफ द सुटेबल प्लेस आहे. आणि या प्लॅन, अकॉर्डिंग टू दिस प्लॅन, फर्स्ट टाइम चिता इथं रिइंट्रोड्यूस केला जाईल कुनो पालपूरमध्ये. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट रिसेंटली रिलीज वॉटर ॲटलास. वॉटर ॲटलास रिसेंटली रिलीज झाला आहे, त्याच्याबद्दल स्टेटमेंट आहे. तर वॉटर ॲटलास बी हे न्यूज इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. वॉटर क्रायसिस, वॉटर ॲटलास याची पण तुम्हाला व्हर्टिकल अंडरस्टँडिंग पाहिजे. तुम्ही फक्त हॉरिझॉन्टली म्हणजे जस्ट काय आहे काय एवढं नाही, ते काय आहे, त्याचे फॅक्ट्स काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, सगळं. सो जे इम्पॉर्टंट टॉपिक असतात त्याची व्हर्टिकल अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला डीप डाऊन त्याची माहिती पाहिजे. तुम्ही जस्ट वरती वाचून इट इज नॉट इनफ राईट नाऊ, ठीक आहे. सो इट इज अ मॅपिंग ऑफ ऑल द वॉटर बॉडीज इन द टायगर बिअरिंग एरियाज ऑफ इंडिया, ठीक आहे. वॉटर ॲटलासवरून आपल्याला हे समजते की वॉटर बॉडीजला मॅपिंग करताय, पण ते टायगर बिअरिंग एरियाजमध्ये करायचं आहे का सगळी दूर करायचं हे आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. इट विल प्रोव्हाइड बेसलाईन इन्फॉर्मेशन टू फॉरेस्ट मॅनेजर टू शेप देअर फ्युचर कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज, ठीक आहे. दिसलं याच्यात काय, दोन स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट कन्व्हर्जन्स आहे, सिमिलॅरिटीज दिसतात, ठीक आहे. आणि ही स्किल जी आहे 90% राईटच असते, ठीक आहे. 10% मध्ये मे बी रॉंग, पण 90% राईट असते. सिमिलॅरिटीज आणि कन्व्हर्जन बिटवीन टू स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट अँड क्वेश्चन. आणि थर्ड, इट वॉज रिलीज बाय द नीती आयोग. द वॉटर ॲटलास विच इज असोसिएटेड विथ द कन्झर्वेशन ऑफ वॉटर टायगर बिअरिंग एरियाज. सो हे जे दोन्ही स्टेटमेंट आहे किंवा हे दोन्ही स्टेटमेंटच्या याच्याशी जे कन्व्हर्जन्स आहे, इट इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट आणि कन्झर्वेशन. सो एन्व्हायरमेंट आणि कन्झर्वेशनमध्ये कोर कोणाचं काम आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. सो इथं दोन गोष्टी, तुमचं नॉलेज, दोन गोष्टी, कोणतं तुमचं नॉलेज आणि दुसरं एक्स्ट्रीम स्टेटमेंट, ठीक आहे. हे दोन गोष्टी अप्लाय केला तुम्ही थर्ड एलिमिनेट कराल. जर थर्ड एलिमिनेट झालं तर ओनली 1 and 2, ठीक आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, SPG, ठीक आहे. SPG का न्यूजमध्ये होती, बिकॉज देर इज अ खूप मोठी हे झाली पंजाबमध्ये, जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी गेले होते, दॅट आर सिक्युरिटी लॅप्स, आणि खूप मोठी न्यूज झाली. आणि सुप्रीम कोर्टात पण ती केस गेली. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर पण एक कमिटी बसवली आहे की सिक्युरिटी लॉस होता का, किती होता, आणि त्याच्यावर काय ॲक्शन घेतली पाहिजे. सो SPG काय आहे, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, ठीक आहे. इट इज एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हुज सोल रिस्पॉन्सिबिलिटी इज प्रोटेक्टिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया.
ठीक आहे. नेक्स्ट, इट वॉज सेटअप ऑन द रेकमेंडेशन ऑफ बिरबलनाथ कमिटी. ठीक आहे. तर इट्स पॅरेंट एजन्सी इज प्राईम मिनिस्टर ऑफिस. त्याच्यात इम्पॉर्टंट काय आहे की व्हर्टिकल अंडरस्टँडिंग पाहिजे जर काही इम्पॉर्टंट असलं. आपल्याला माहिती आहे की SPG हे प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटीसाठी असतं, पण ते केव्हा एस्टॅब्लिश झालं, कोणाच्या रेकमेंडेशनवरनं एस्टॅब्लिश झालं आणि तेव्हा कंटेक्स्ट काय होतं. ठीक आहे. तर याच्या आधी गांधी फॅमिलीला पण होती. ठीक आहे. पण आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे की त्याच्यात अमेंडमेंट केली आणि इट इज नाव सोल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रोटेक्टिंग प्राईम मिनिस्टर आणि फॉर्मर प्राईम मिनिस्टर आणि त्यांची इमिजिएट फॅमिली, बस एवढंच आहे. आणि करंटली फक्त आता ती प्राईम मिनिस्टरलाच हे करते. सो स्टेटमेंट फर्स्ट काय राईट आहे. आता आपण त्याची हे बघू. फर्स्ट जर राईट आहे तर हे गेलं. ठीक आहे. बी. आता जर वीक लिंक्स बघायची. याच्यात वीक लिंक काय आहे, वीक लिंक शोधायची 3 किंवा 4 स्टेटमेंटमधली. त्यातली वीक लिंक सगळ्यात आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे पॅरेंट एजन्सी. प्राईम मिनिस्टर ऑफिस इट्स मोर सेक्रेटॅरिएट आहे. कशासाठी, कोणासाठी, प्राईम मिनिस्टरसाठी. ठीक आहे. PMO ॲक्ट ॲज अ सेक्रेटॅरिएट फॉर दी प्राईम मिनिस्टर जे काम करतात. पण जर प्रोटेक्शन सिक्युरिटी पर्सोनेल असेल, जे वाय सिक्युरिटी आहे, YZ, Y प्लस Z प्लस, कोण करते, मिनिस्ट्री ऑफ कोणाचं असेल, होम. ठीक आहे. सिम्पल होतंय. जर मिनिस्ट्री ऑफ होम असेल, तुम्ही नॉलेज अप्लाय केलं आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट दोन्ही याच्यावरनं समजते. जर थर्ड गेला म्हणजे ऑल ऑफ दी अबोव गेला म्हणतो 1 and 2. जरी तुम्हाला माहिती नसलं की बिरबलनाथ कमिटीवरनं आलाय का नाही आलाय, तर हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो इट वॉज सेटअप ऑन द रेकमेंडेशन ऑफ बिरबलनाथ कमिटी. सो 1 and 2. नेक्स्ट, ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021 इज रिलीज बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन और ऑर्गनायझेशन. आता हे काय होतं, का न्यूजमध्ये येतं, बिकॉज इट वॉज इन न्यूज बिकॉज ऑफ पॅन्डेमिक. जो COVID-19 पॅन्डेमिक आहे ना, त्याच्यामुळे काय रिस्क खूप वाढली. कशाला, ह्युमॅनिटीला. सो त्याच्यामुळे होता. आणि विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन ते रिलीज करतं. तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि वर्ल्ड बँक. तुम्ही याच्यातल्या 2 एक्स्ट्रीम इलिमिनेट करू शकता. पहिलं फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती आहे ग्लोबल रिस्क रिपोर्ट आहे, इट इज नॉट ओनली असोसिएटेड विथ फायनान्शियल मॅटर. जर आपण इथं पॅन्डेमिक बघितलं, पॅन्डेमिक इज नॉट असोसिएटेड विथ पॅन्डेमिक, इट इज अ हेल्थ क्रायसिस. ठीक आहे. सो गेला. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम मोस्टली असोसिएटेड विथ एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ह्याला पण तुम्ही एलिमिनेट करू शकता. तर 2 पॉसिबिलिटी येतं, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याच्यात मोस्ट अप्रोप्रिएट जर बघितलं, याच्यात 2 आहे. 50-50 चान्सेस असतात. जे आपण म्हणतो ना, आपण 2 इलिमिनेट करतो पण 2 नाही इलिमिनेट करत. तर याच्यासाठी 2 गोष्टी आहे. एक तर तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे याची गोष्ट आहे आणि 50-50%. नाही माहिती असलं तरी तुमचं इंट्युशन आणि लॉजिक अप्लाय करायचं. इथं इंट्युशन आणि लॉजिक काय सांगतं की वर्ल्ड बँक नाही करत. काय वर्ल्ड बँक नाही करत हे इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करते का नाही, जर तुम्हाला एवढं माहिती असलं की वर्ल्ड बँक हे नाही करत, तर यू कॅन इझिली सॉल्व्ह वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. बट हे 50% आहे. त्या पॉईंटला जर तुम्हाला लागत असेल, तुमचं इंट्युशन लॉजिक जर तुम्हाला सांगत असेल की येस इट इज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, देन गो फॉर इट. आणि जर तुम्ही विचार करून सगळं शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला समजलं की नो वी आर नॉट एबल टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन, देन इट इज बेटर टू लिव्ह. ठीक आहे. कारण यांचं लॉजिक तुम्ही फक्त इंट्युशन तुमचं बऱ्यापैकी, लॉजिक पण ठीकठाक. तुम्ही 2 इलिमिनेट करू शकता, पण 2 मध्ये थोडी गडबड होऊ शकते. सो अशा वेळेला एक लॉजिकली आणि ऑप्टिमली सॉल्व्ह करायचं. तुमचा पेपर किती सॉल्व्ह झाला आहे, पेपरची लेवल काय टफ त्या पिरियडमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, सो याचं काय आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इथेनॉल ब्लेंडिंग. इथेनॉल ब्लेंडिंग हे खूप न्यूजमध्ये होतं. कशामुळे, आपली फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी असेल किंवा आपल्या एनर्जी मिक्समध्ये इथेनॉल वाढवायचं असेल, पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइलचा इम्पोर्ट कमी करायचा असेल, किंवा मग प्राइसेस ज्या वाढल्या होत्या पेट्रोल डिझेलच्या त्याला जर चेक ठेवायचा असेल, त्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग न्यूजमध्ये होतं. आता त्याच्यात स्टेटमेंट बघू.
द इथेनॉल मॉलिक्यूल, याच्यात दोन आहे, करंटला आपण थेरीशी लिंक केलं दोन्ही याच्यात, ठीक आहे, करंट प्लस थेरी. इथेनॉल मॉलिक्यूल कंटेन ऑक्सिजन, इट अलाउज द इंजिन टू मोर कम्प्लिटली कंबस्ट द फ्युएल रिझल्टिंग इन अ फ्युएल इमिशन. हे काय झालं, थेरी झाली, ठीक आहे. सेकंड, आता पहिलेच बघून घ्या आपण, कम्प्लिटली कंबस्ट द फ्युएल, जे फ्युएल कम्प्लिटली कंबस्ट करतं फ्युएलला ते लोअर इमिशन करतं, आणि जे इनकम्प्लीट कंबशन करतं ते हायर इमिशन करतं. सो इथेनॉलची प्रॉपर्टी काय, वाय वी आर सपोर्टिंग इथेनॉल प्रोडक्शन, वाय वी आर सपोर्टिंग इथेनॉल यूज, बिकॉज इट विल रिझल्टेड इन टू लोअर पोल्युशन. जर ते लोअर पोल्युशन करत असेल तर ती मोर कम्प्लिटली कंबस्ट दॅन दी एक्झिस्टिंग ऑइल, म्हणजे पेट्रोल डिझेल, ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय येईल आपल्या, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज करेक्ट. द फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे तर बी गेला. आता सेकंड हा फॅक्च्युअल, आपण थर्ड बघू. टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ फ्युएल ग्रेड इथेनॉल अँड टू अचीव ब्लेंडिंग टार्गेट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलाउ यूज ऑफ मेज अँड राईस विथ FCA प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. रिसेंटली गव्हर्नमेंटने काय केलं होतं, जे सरप्लस होतं, सरप्लस स्टोरेज झालं होतं कोणाकडे, FCA कडे, कशाचं, वीट, राईस, मेज, ठीक आहे. जे सरप्लस प्रोडक्शन आहे, सरप्लस कशापेक्षा, बफर स्टॉक जो FCA मेंटेन करते 62.5, ठीक आहे. जो बफर स्टॉक FCA मेंटेन करते त्याच्यापेक्षा जर जे सरप्लस प्रोडक्शन आहे त्याचं कशात कन्व्हर्जन करायचं, इथेनॉलमध्ये, आणि गव्हर्नमेंटने ते अप्रूव्ह केलं आहे. गव्हर्नमेंटची बायोडिझेल पॉलिसी पण होती, नॅशनल बायोडिझेल पॉलिसी. सो ठीक आहे. सो थर्ड स्टेटमेंट काय आहे, करेक्ट. जर फर्स्ट आणि थर्ड करेक्ट आहे, सो हा गेला. आता सेकंड, द गव्हर्नमेंट हॅज 10% ब्लेंडिंग टार्गेट फॉर मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोल बाय 2030. आपण कोणतं फ्युएल प्रमोट करतोय, प्राईम मिनिस्टरनं पुण्यातच E20 काय केलं होतं, E20चं इनॉग्रेशन केलं होतं पुण्यातच. E20 प्राईम मिनिस्टर, E20 म्हणजे काय, इथेनॉलची 20% ब्लेंडिंग, नॉट 10%. सो वी आर प्रमोटिंग व्हॉट, 20% ब्लेंडिंग बाय 2030 आणि 10% बाय 2022. सो सेकंड स्टेटमेंट काय, रॉंग. फॅक्च्युअल आहे, इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, लक्षात पाहिजे, ठीक आहे. सो 1 and 3 A. नेक्स्ट, व्हॉट आर द पोटेन्शियल बेनिफिट्स ऑफ आधार वोटर ID लिंकेज. आता आधार वोटर IDचं लिंकेज करायचं हे खूप न्यूजमध्ये होता, त्यासाठी क्वेश्चन आहे. तर त्याचे पोटेन्शियल बेनिफिट्स काय, का आधार आणि वोटर IDला लिंक करायचं, ठीक आहे. एरर फ्री इलेक्टोरल रोल्स, प्रिव्हेंट डुप्लिकेशन ऑफ एंट्री, सेकंड तर परफेक्ट राईट आहे, ठीक आहे. सो सेकंड जर राईट आहे, सेकंड सगळ्या याच्यातच आहे. पॉसिबिलिटी ऑफ एनफ्रँचाइजमेंट ऑफ मोर वोटर, ठीक आहे. आता एनफ्रँचाइजमेंट म्हणजे काय, की जे वोटर ऑलरेडी निग्लेक्टेड आहे, किंवा जे वोटर ID नाही आहे त्यांच्याकडे, किंवा जे वोटर जरी इलिजिबल असले तरी त्यांच्याकडे नाही, अशांचं एनफ्रँचमेंट करणं. ॲक्च्युली हे काय जातं, अपोजिट होतं. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे वोटर ID आहे पण माझ्याकडे आधार कार्ड नाही, आणि खूप सारे होमलेस पीपल आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, किंवा खूप साऱ्यांचा बायोमेट्रिक वर्क्स नाही करत, किंवा खूप साऱ्यांकडे आधार कार्डच नाही, बिकॉज ऑफ डॉक्युमेंटेशन नाही आहे तेवढं. म्हणून खूप साऱ्या लोकांना जर त्यांच्याकडे आधार IDच नाही आहे, आणि जर वोटर IDनं आधार ID केला, तर म्हणजे ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनाच वोटर IDशी लिंक केलं तर तेच वोट करू शकता. म्हणजे याच्याने काय होईल, उलट होईल, डिसएनफ्रँचाइजमेंट, ठीक आहे. सर त्याच्याने काय होईल, डिसएनफ्रँचाइजमेंट. बिकॉज ऑफ आता पण खूप साऱ्यांना जे रेशन कार्ड होल्डर आहेत, खूप लोकांकडे आधार कार्ड नाही किंवा त्यांचे बायोमेट्रिक्स वर्क नाही करत, त्यांना रेशन दिलं नाही. खूप साऱ्या केसेस झाल्या झारखंड, ओडिशामध्ये. सो त्याच्यामुळे हा इश्यू याच्यात पण होऊ शकतो वोटरमध्ये. म्हणून हे थर्ड काय बेनिफिट आहे का, नाही. सो थर्ड जर बेनिफिट नाही आहे तर ऑल ऑफ दी अबव गेलं, हे पण गेलं आणि हे पण गेलं. ओनली 1, 2 and 4. जरी तुम्ही 4, 5 जरी नाही वाचले, फर्स्ट जरी नाही वाचलं, फक्त तुम्हाला थर्ड जर आलं तुमच्या अंडरस्टँडिंग, तर यू विल एबल टू सॉल्व दिस. आपण हे पण बघू की अलाउ मायग्रंट वर्कर टू बी गिव्हन अ राईट टू वोट रिगार्डलेस ऑफ देअर लोकेशन. जर आधार ID असला, शी लिंक असलं,
तर त्यांचे विथ रिस्पेक्ट दिस रिस्पेक्टिव्ह ऑफ लोकेशन दे विल एबल टू वोट अँड एंड ऑफ पॉसिबिलिटी ऑफ वोटर मॅन्युप्युलेशन. ठीक आहे, पॉसिबिलिटी ऑफ मॅन्युप्युलेशन होईल का? नाही, वोटर मॅन्युप्युलेशन वाढेल याच्यामुळे. सो हे नाही. सो 1, 2 and 4. ठीक आहे, जरी एक जरी माहिती असलं प्रॉपर अंडरस्टँडिंग तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन. तर कलेक्टिव्ह ट्रिटी सिक्युरिटी ऑर्गनायझेशन हे कशा CSTO न्यूजमध्ये होतं कझाकस्तान. ठीक आहे, कझाकस्तान म्हणजे जो खूप मोठा व्हायलेंट प्रोटेस्ट झाला बिकॉज ऑफ हाय फ्युएल प्राइसेस आणि ऑटोक्रेसी, त्याच्यामुळे जो कझाकस्तानमध्ये प्रोटेस्ट झाला. सो कझाकस्तानने काय केलं की रशिया आणि जे अदर CSTO मेंबर आहे यांचे ट्रूप्सला इन्व्हाइट केलं. कशासाठी? टू क्वेल दॅट प्रोटेस्ट अँड टू मेंटेन ऑर प्रमोट पीस अँड स्टॅबिलिटी. सो त्यांनी त्यांच्या ट्रूप्सला बोलून घेतलं, रशियाने अदर मेंबर ऑफ CSTO. सो ही CSTO ऑर्गनायझेशन खूप न्यूजमध्ये होती म्हणून हा क्वेश्चन आहे. इट इज अन इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स इन युरेशिया दॅट कन्सिस्ट सिलेक्ट पोस्ट सोव्हिएत स्टेट. तुम्हाला जर माहिती असलं की का क्वेश्चन आला हा कझाकस्तान आणि रशिया, कझाकस्तान काय पोस्ट सोव्हिएत स्टेट आहे. सो रशिया पण काय पोस्ट सोव्हिएत स्टेट आहे. सो पहिलं स्टेटमेंट आणि काय मिलिटरी अलायन्स म्हणून त्यांची मिलिटरी ट्रूप्स बनवले की जर माझ्या सिक्युरिटीला काही धोका आहे तर यू विल हेल्प मी, जर तुमच्या सिक्युरिटीला काही धोका आहे तर वी विल हेल्प. इट्स काइंड ऑफ नाटो. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. आता इंडिया अँड चायना रिसेंटली बिकम मेंबर ऑफ दिस ऑर्गनायझेशन. तर क्लिअरली आपल्याला दिसतंय की या दोन स्टेटमेंटमध्ये काय आहे कॉन्ट्राडिक्शन. जर पोस्ट सोव्हिएत स्टेट आहे, इंडिया अँड चायना पोस्ट सोव्हिएत स्टेट आहे का? नाही, वी आर ऑलरेडी मेंबर ऑफ स्को. ठीक आहे, शांघाय कोऑपरेशन विच रिलेटेड विथ द सिक्युरिटी, टेररिझम अँड अदर एस्पेक्ट ऑफ मल्टीलॅटरलिझम. सो इंडिया अँड चायना आहे का? नाही. सो ओनली 1. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. आता जर मी हे सांगितलं तुम्हाला की हे का न्यूजमध्ये होतं तर तुम्हाला लगेच आन्सर मिळून जाईल. सो आधी आपण आन्सर बघू, मग मी सांगेल की हे का न्यूजमध्ये होतं. ठीक आहे, इट्स हेडक्वार्टर लोकेटेड इन मनीला, फिलिपाईन्स. ठीक आहे, रिसेंटली फॉर्मर RBI गव्हर्नर उर्जित पटेल अपॉइंटेड ॲज प्रेसिडेंट ऑफ AIIB आणि इंडिया इज सेकंड लार्जेस्ट शेअर होल्डर. ठीक आहे, आता ज्या इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन आहे मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन, त्यांचं एस्टॅब्लिशमेंटचं इयर, त्यांचं हेडक्वार्टर, त्यांचे प्रेसिडेंट, इंडियाची शेअर होल्डिंग, इंडिया कधी मेंबर झालं. ठीक आहे, आणि त्यांचा पोर्टफोलिओ काय म्हणजे वर्क काय करतं ते. या फॅक्ट्स इम्पॉर्टंट माहिती एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, या सगळ्या गोष्टी 5-6 त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की एशियन डेव्हलपमेंट, आशिया डेव्हलपमेंट बँकची फिलिपाईन्स मनीला आहे. AIIB कोणाची बँक आहे? इट इज अ चायनीज बँक आहे. चायनीज गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह होता. जर चायनीज गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह असेल, जर चायना बँक जर ही इन्स्टिट्यूशन असेल तर ती फिलिपाईन्समध्ये असेल का? नाही. तर तुम्हाला एवढंच जरी माहिती असलं तर तुम्ही पहिला इलिमिनेट करू शकता. जर फर्स्ट इलिमिनेट झालं गेलं, बाकी माहिती असलं जरी नाही माहिती असलं ओनली 3. आणि आत्ता हे का न्यूजमध्ये होतं? बिकॉज फॉर्मर RBI गव्हर्नर उर्जित पटेल अपॉइंटेड ॲज नॉट अ प्रेसिडेंट बट व्हाईस प्रेसिडेंट. प्रेसिडेंट कोण आहे? चायनीज पर्सन, चायनीज सिटीजन आहे त्याचे प्रेसिडेंट. हे काय अपॉइंट झाले? व्हाईस प्रेसिडेंट. आत्ताच व्हाईस प्रेसिडेंट अपॉइंट झालाय म्हणून हा क्वेश्चन होता. सो सेकंड स्टेटमेंट रॉंग, फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आणि इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट शेअर होल्डर. ठीक आहे, नेक्स्ट. इथं काय यूज केलं आपण? आपलं नॉलेज. तुम्हाला हे माहिती की एशियन डेव्हलपमेंट चायनीज बँक आणि आसियन ADB जी आहे ती इन्स्टिट्यूशनचं मनीलामध्ये लोकेट आहे. जर ही चायनीज बँक असेल, जर लार्जेस्ट शेअर होल्डर चायना असेल, वाय दे वुड एस्टॅब्लिश देअर हेडक्वार्टर इन Manila? They will establish their headquarters in Beijing. So त्यांचं हेडक्वार्टर कुठे? बीजिंग मध्ये. ठीक आहे, आणि इंडिया काय? सेकंड लार्जेस्ट शेअर होल्डर. पहिला चायना, सेकंड इंडिया आणि थर्ड ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, नेक्स्ट.
वेअर वॉज द फर्स्ट ओपन रॉक्स म्युझियम रिसेंटली ओपन. हा काय आहे? प्युअर फॅक्ट. कोणता फॅक्ट आहे? करंटचा. ठीक आहे. याच्यात काही लॉजिकने यूज करू शकता तुम्ही. सगळ्यात तुम्हाला करेक्ट वाटू शकता. याच्यात तुम्हाला माहितीच पाहिजे. यू मस्ट नो. आणि त्याचा आन्सर काय आहे? आणि जर नाही माहिती असलं इट्स बेटर टू लिव्ह. त्याचा आन्सर आहे हैदराबाद. ठीक आहे. नेक्स्ट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड. आता हे का न्यूजमध्ये येतं? तर रिलायन्स जी इंडस्ट्री आहे त्यांनी $4 बिलियन रेज केले रिसेंटली. कशा थ्रू? फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड. सो आपण त्याला काय केलं? करंट प्लस थेरी. ठीक आहे. करंटमध्ये होतं ते आणि त्याला थेरीशी लिंक केलं. ही टर्म काय आहे? इकॉनॉमिक टर्म आहे. ती काय आहे? इट इज अ टाइप ऑफ कन्व्हर्टिबल बॉन्ड issued in a currency different from the issuer domestic currency. म्हणून डोमेस्टिक करन्सी डिफरंट फ्रॉम इश्युअर्स डोमेस्टिक करन्सी म्हणून फॉरेन करन्सी. ठीक आहे. कन्व्हर्टिबल बॉन्ड. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट करेक्टली त्याची अंडरस्टँडिंग आहे फक्त की ते काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय करेक्ट आहे. इट हेल्प्स इंडियन कंपनीज टू गेट चिपर कॅपिटल फॉर इन्व्हेस्टमेंट अँड एक्सपान्शन. आता त्यांनी $4 बिलियन रेज का तिकडनं केले? बिकॉज इंडियामध्ये कॉस्ट हाय आहे. कशाची? कॅपिटल रेज करायची. का? तर देर इज हाय इंटरेस्ट रेट. आणि हे काय प्रोव्हाइड करतं? फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड चिपर कॅपिटल. ठीक आहे. चिपर कॅपिटल कशासाठी? इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपान्शनसाठी. सो हा काय? सेकंड अंडरस्टँडिंग वे. सो सेकंड पण राईट. ठीक आहे. थर्ड, इट हॅज फ्लेक्झिबिलिटी टू कन्वर्ट इन टू इक्विटी. ठीक आहे. फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल आहे. तो कन्व्हर्टिबल म्हणजे जरी हे डेट इन्स्ट्रुमेंट असलं तरी जर इफ द कंपनी इज नॉट एबल टू fulfill their debt obligation, then it can convert it into debt instrument, that is equity instrument. So equity म्हणजे त्यांचे शेअर होल्डिंग करून घेतील ती. डेट कन्वर्टेड इंटू इक्विटी. दॅट इज वाय that is called as convertible bond. Debt can be converted into equity. So third statement right. So all of the above. Next, consider the following statement regarding expenditure limit for candidates of Lok Sabha and state assemblies. Recently election commission ने हे आत्ताच रिसेंटली इलेक्शन कमिशनने ऍक्च्युली इलेक्शन कमिशनने अनाऊन्स केलं ते काय? एक्सपेंडिचर लिमिट इन्क्रीज करायचं. ठीक आहे. कोणासाठी? लोकसभा आणि असेंब्लीचे जे पोल्स आहेत त्यांच्यासाठी रिसेंटवाले. सो आता त्याच्याला आपण परत काय केलं? करंटला थेरीशी कनेक्ट केलं. ठीक आहे. थेरी काय सांगते? द प्रेझेंट एक्सपेंडिचर लिमिट. हे काय? करंट. सॉरी. द प्रेझेंट एक्सपेंडिचर लिमिट ऑफ द कॅन्डिडेट 95 लाख फॉर लोकसभा इलेक्शन अँड 40 लाख फॉर असेंब्ली पोल्स. जर तुम्ही करंट अफेअर्स वाचत असले तर हे तुम्हाला समजेल की इतकं केलं. आधी एवढं नव्हतं. हे होतं 28 लाख. ठीक आहे. याला वाढून 40 लाख केलं. ठीक आहे. सो आता काय लिमिट? फॉर लोकसभा कॅन्डिडेट 95 आणि फॉर स्टेट असेंब्ली 40. सो फर्स्ट स्टेटमेंट काय करेल? इट इज डिसाइडेड बाय द कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर. आता फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही करंट अफेअर वाचलं नाही फॉर एक्झाम्पल, पण आपण सगळं विकेस लिंक बघू. विकेस लिंक आहे, 2 विकेस लिंक याच्या 2 आणि 3. सेकंड कशी? इट इज डिसाइडेड बाय द कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर. सो इट इज नॉट डिसाइडेड बाय द कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर. ॲक्च्युली इलेक्शन कमिशन रेकमेंड करते कोणाला? मिनिस्ट्री ऑफ लॉला. आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ काय काढते? नोटिफिकेशन त्याच्यासाठी. ठीक आहे. मला हे समजेल की हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. कॅबिनेट कमिटीचं असं काहीही रिलेशन नाही आहे. सो सेकंड स्टेटमेंट काय? आणि हे कोण डिसाईड करेल? ऑब्व्हियसली मिनिस्ट्री डिसाईड करेल रादर दॅन कॅबिनेट कमिटी. सो एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे ते. ठीक आहे. सो सेकंड काय? रॉंग.
सो डायरेक्टली ऑप्शन काय 1 and 3. आणि तिसरा आपण बघू, इट एम्स टू कर्टेल द मेनर्स ऑफ मनी पॉवर. एक्सपेंडिचर लिमिट काय आहे, तो मनी पॉवरचा जो इश्यू आहे, जो मनी पॉवर यूज फॉर करप्ट द इलेक्शन प्रोसेस आणि इलेक्टोरल प्रोसेस, ते थांबवण्यासाठी हे एक्सपेंडिचर लिमिट असते, जे युजली फॉलो नाही होत. सो आन्सर काय आहे 1 आणि 3. सो हे काय अंडरस्टँडिंग बेस्ड होतं. ठीक आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ग्रीन एनर्जी कॉरिडॉर स्कीम. आता ग्रीन एनर्जी कॉरिडॉर स्कीम हे न्यूजमध्ये होतं का, तर ग्रीन एनर्जी कॉरिडॉर स्कीम 2.0 आता रिसेंटली लॉन्च झालं, त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये होतं. तर काय, इट विल फॅसिलिटेट ग्रीड इंटिग्रेशन आणि पॉवर इव्हॅक्युएशन ऑफ रिन्युएबल एनर्जी. समजलं, ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, तो कॉरिडॉर कशासाठी केला आहे, तो कॉरिडॉर इव्हॅक्युएशन. फॉर एक्झाम्पल इथं पॉवर जनरेट होते आणि इथून ते डिस्ट्रीब्यूट होते. सो हा जो कॉरिडॉर आहे हे पॉवर रिन्युएबल पॉवर सरप्लस स्टेट आणि यांना पॉवर डिमांडिंग स्टेट, सो यांना इव्हॅक्युएशन पॉवर करण्यासाठी आणि इथं त्याचं ग्रीडमध्ये इंटिग्रेशन करण्यासाठी हा कॉरिडॉर आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय तर आपल्याला डिरेक्टली इथं काय दिसतं, कन्व्हर्जन्स. दुसरं काय, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट. It will aim to achieve the target of 450 gigawatt installed renewable capacity by 2030. आपलं काय हे काय आपलं एम आहे, नवीन ऑब्जेक्टिव्ह आहे 450 गिगावॅट अचीव्ह करणं बाय 2030. सो सेकंड स्टेटमेंट ऑल्सो करेक्ट. सो याचा अप्रोच काय होता, यू मस्ट रीड, काय जे करंटमध्ये आहे ते तुम्ही हे जरी नाही रीड केलं तरी चालून जाईल, पण ॲटलिस्ट ते काय आहे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर एवढं जरी माहिती असलं, यू विल एबल टू सॉल्व. बिकॉज हा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, आपल्याला माहिती आहे की 450 गिगावॅट बाय 2030 अचीव्ह करायचं आहे. आणि जर ग्रीन इव्हॅक्युएशनचं, ग्रीन एनर्जीचं ग्रीड इंटिग्रेशन आणि पॉवर इव्हॅक्युएशन ऑफ पॉवर इफिशियंटली झालं तर वी विल एबल टू अचीव्ह दिस. सो हे काय आहे तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं लॉजिक आणि तुमचं ॲप्लिकेशन ऑफ नॉलेजवर तुम्हाला सेकंड. पण फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सो यू मस्ट रीड करंट अफेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनकरेक्ट. काय आहे इथं बघा, इनकरेक्ट विचारलंय, नॉट करेक्ट. रिगार्डिंग द इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम्स. आता हे का न्यूजमध्ये होतं, बिकॉज देर वॉज रिपोर्ट, असा रिपोर्ट होता का 13.5 लाख MSME जे आहे त्यांना बँकरप्ट होण्यापासून ही जे स्कीम आहे, केव्हा स्कीम लॉन्च झाली होती ही, जाऊ दे तर क्वेश्चनमध्येच आहे. ह्या स्कीम जेव्हा लॉन्च झाली तेव्हा त्या स्कीम्स लॉन्च झाली म्हणून 13.5 लाख ज्या MSME आहे त्याला बँकरप्सीपासून आपण वाचवू शकलो. सो त्याचं बघू आपण. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम्स वॉज रोल्ड आउट ॲज अ पार्ट ऑफ सेंटर्स आत्मनिर्भर पॅकेज इन रिस्पॉन्स टू कोविड-19 क्रायसिस. जरी तुम्ही ही न्यूज जरी वाचली असली, एवढी एकदम छोटी न्यूज होती, एवढीच इंडियन एक्सप्रेसमध्ये, एवढी न्यूज जरी वाचली असेल, यू विल एबल टू सॉल्व दिस. जरी तुम्हाला हे माहिती नसलं तरी, यस इट वॉज अ पार्ट ऑफ आत्मनिर्भर भारत पॅकेज टू सॉल्व दॅट लिक्विडिटी क्रायसिस अँड टू अवॉइड एनी बँकरप्सी ड्यू टू द लॉकडाऊन अँड पॅन्डेमिक क्रायसिस. सो MSMEला सेव्ह करण्यासाठी ही स्कीम होती. सो कशाचा पार्ट होता, आत्मनिर्भर भारत पॅकेज. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, राईट आहे. जर फर्स्ट स्टेटमेंट राईट आलं तर बी नाही येणार आणि डी पण का, इनकरेक्ट विचारलं आपल्याला. ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. द ऑब्जेक्टिव्ह वॉज टू सपोर्ट ओनली स्मॉल बिझनेसेस स्ट्रगलिंग टू मीट देअर ऑपरेशनल लायबिलिटी ड्यू टू इम्पोजिशन ऑफ करंट नॅशनल लॉकडाऊन. हा हे स्टेटमेंट मी मुद्दामून टाकला का, त्याच्यात मला शो दाखवायचं की तुमचा अप्रोच कसा पाहिजे. जर तुम्ही ती स्कीम जर तेव्हा वाचली असती तर तुम्ही म्हटलं असतं की हे बरोबर आहे, कारण खरंच बरोबर होतं. ते फक्त स्मॉल बिझनेसेससाठी लॉन्च झाली होती, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इट वॉज एक्सटेंडेड फॉर मीडियम अँड ऑल्सो लार्ज कंपनीज. सो इट इज ऑल्सो फॉर मीडियम अँड लार्ज कंपनीज रिसेंटली. आणि जेव्हा ती लॉन्च झाली होती तेव्हा इट इज ओनली फॉर स्मॉल बिझनेसेस. सो इथं तुम्ही जे करंट हॅपनिंग्स आहे त्याला कशाशी लिंक पाहिजे, जुनी जी स्कीम आहे, समजा ही स्कीम तर 2020 मध्ये केली असती, आता काय आलं 2022. ठीक आहे. सो
असं जर 2020 स्कीम होती तर त्याचं ते एक्सपान्शन आहे आणि त्या एक्सपान्शनला तुम्ही कंटिन्यू ट्रेस करत पाहिजे. सो हा हे त्याच्यासाठी होतं, म्हणून सेकंड स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. मग सेकंड स्टेटमेंट 2 and 3 पण NH आहेत. द 100% गॅरंटी कव्हरेज टू बी प्रोव्हाइडेड बाय SIDBI टू फायनान्शियल ऑर्गनायझेशन ऑफ बँक. हे दोन गोष्टी आहे. जरी तुम्हाला हे माहिती नसलं तरी तुम्हाला यू कॅन इझिली सॉल्व इफ यू नो दॅट SIDBI इज more or less associated with small financial banks. So large financial banks किंवा large businesses याच्याशी SIDBI ना करत नाही. सो हे तुम्ही तसंही एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणून रॉंग करू शकता. जर हे केलं तर तुम्हाला समजून जाईल की 2 and 3 किंवा मग नन ऑफ द अबाव. पण पहिलं करेक्ट आहे आणि सेकंड तर रॉंग आहे, म्हणून नन ऑफ द अबाव तर गेला. म्हणजे ऑप्शन कोणता उरतो आणि याचं उत्तर काय आहे तर ते आहे नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी लिमिटेड. नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी लिमिटेड, नॉट द SIDBI. ठीक आहे. सो हे तुम्ही एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणून पण जरी तुम्हाला माहिती नसलं तरी तुम्ही एलिमिनेट करू शकता. सो 2 and 3 इनकरेक्ट विचारलं. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. Molnupiravir was recently in the news. It was associated with of the following. जर तुम्ही नॉर्मल अंडरस्टँडिंग असली किंवा नॉर्मली तुम्ही करंट अफेअर्स फॉलो करत असले तर यू विल एबल टू अंडरस्टँड दॅट Molnupiravir इट इज अन कोविड अँटीव्हायरल ड्रग रिसेंटली अप्रूव्ड. कोणी अप्रूव्ड केलं आहे? FDA कोणाचं? US आणि ICMR इंडियाचं. टॅबलेट आहे मोल्नुपिराविर. कशासाठी? कोविड अँटीव्हायरल ड्रग्ससाठी. ठीक आहे. सो याचा ऑप्शन काय? सेकंड. ठीक आहे. सो यस. सो यात आपण बघितलं की काही काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स कशी एक्स्ट्रीम स्टेटमेंट फॉलो करता. कसं एक जरी स्टेटमेंट तुम्हाला माहिती असलं यू विल एबल टू इलिमिनेट ऑल द ऑप्शन. कशा थ्रू? जर तुम्ही त्या ऑप्शनशी खेळत राहिले, जसं आपण मागच्या 14 क्वेश्चनला केलं. सो इफ यू एबल टू डू दॅट यू कॅन इझिली सॉल्व वेरियस काइंड्स ऑफ क्वेश्चन. जरी ते कॉम्प्लेक्स असले, जरी ते डीप म्हणजे वर्टिकली विचारलं असलं, खूप फॅक्ट बेस असले तरी पण त्याच्यातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे तुम्ही त्याच्यातली विकेस लिंक शोधायची. त्या 3-4 ऑप्शनमधली विकेस लिंक शोधली, ती करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. करेक्ट असली तर ती ॲड होते, इनकरेक्ट असली तर एलिमिनेट होते आणि त्यातल्या ॲटलिस्ट 1-2 ऑप्शन तरी एलिमिनेट केले जाऊ शकतात. सो या थ्रू जर तुम्ही केलं तर इट विल डेफिनेटली हेल्प यू. सो थँक्यू सो मच.